माणसाने देव पाहायचा नाही. पाहून काय करतो? काशीला जातो, झक माराय काशीला. काशीला जाणारे नियम माहिती तुम्हाला काय? काशीचा काशीला जाणारे ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असं नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येतात, मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन. तुला जायला कोण सांगितलं होतं काशीला? झक माराय गेला तू, 7-8 हजार रुपये गेले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायनी निघली, हीच काशी झाली. त्याला गेला काशीला, आणि काशीला जायची हवस आपल्याला नाही, यांना. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलालीच त्याला यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत्या दिवस निघत्या, उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून वाला? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवी 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर ते ठाई वेच किजे. म्हणजे काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल, पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे, मी काशी केली, मी मौतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्या सगळ्या. महाराजांची भाषा आहे, वारा नशी गया पाहिली. आता लागला करंट तुम्हाला मगाचा. काशी विजीला 1.5 तास देव चोळून काय करतो? एकानं देव चोळले, कुत्रा आलं, त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. काय त्याचं काय गडी देखणालाही पण गडी नाही. काय करते त्याला? गडी देखणालाही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. माहिका यादी आता यादी नीट ऐका, आता यादी नीट ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, चित्त नसणारा परमार्थ फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3. जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे, सुपडा साप सुख करता मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या, नाही जमलं. काही माणसांच्या घरात इस्टेट लई, पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. हो, काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली, काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. अवलाद जाईना ते भेटाता कवर. उलटा पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले आहे अजून.
मरानच नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा. असं कोणी उठायचं आणि माया पोराला पाकवा शिकवा, कोणी उठायचं आणि माया पोराला कीर्तन शिकवा. बाबाची पेंट आहे का? कोणी उठायचं? माया काही काही नाही, 6 वर्ष पोरं आळंदीत घातली, फक्त धोतरच नाही असाय शिकली. वांग येत नाही त्यांना काही, फक्त खऱ्याची आई मिली. कोणी उठायचं माया पोराला डॉक्टर करा. डॉक्टरचं पोर कुठे डॉक्टर होत असं? त्याला मार्क नको कटवाण घ्या. 48% मार्क पडले ते अडपाटाला आर्टला घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला? त्याला भेजाच नाही, खराब भेजायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न? पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. हा करतो प्रयत्न, ते अडपाट ते. 48% मार्क पडले, ते आर्टला घातलं पाहिजे. त्यानं झक मारली, मेडिकलला घातलं. कशाचं जोराव? पैसे. त्याला भेज आहे का? ते केलं डॉक्टर, त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती? त्यालाच भेजा नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यानं लगेच पहिला दणका, झोपा. उभ्या ना काही नाहीच, झोपा. पहिला दणका, झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप. आणि ते छाती उठू ना, तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, ओढा परत, सोडा मोकळं, ओढा परत, पालते व्हा, उताणे व्हा, सरळ व्हा, महक पहा. काय होतं तुम्हाला? मग आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का? काय होतं? आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद आहे तिथंच राहते टेबलाला, आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परादिशी परत आले का झोपा. उभ्या ना काही नाहीच. काला माणसं नीट होती लो. काय झालंय महाराज? पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळं चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली. याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला, चांगल्या माणसांना त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली, अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेली ती का 2-4 महिने. पहिल्या महिन्यात आता बाळ बनवायचं बरं का, आता परत घोटाळा नाही करायचा, आता बनवूनच दाखवतो बाळ. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं, लिहून घ्या. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात. कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगामध्ये 3ऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सुमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. हा किती महिना लागला आता? चला गाड्यांना 4था लागला घ्यालून. हा ऐका आता, पहिल्या महिन्यात आता बाळ बनवूनच दाखवतो पटकन, कीर्तनात लवकर पोरं होत्या. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, 4थ्या महिन्यात हस्ती येतात, हस्ती म्हणजे हाडं, 5व्या महिन्यात त्वचा येते, स्किन, 6व्या महिन्यात महिला मंडळ. बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो,
ते डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. त्याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात आणि पंप विसरून या. पटकन पुढे जातो. 7व्या महिन्यात बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होते तर स्मरण होतं आणि तो देवाला प्रार्थना करतो, देवा मला बाहेर काढ. 9वा अध्याय. मातेच्या उदरकोरी पचून विष्ठेच्या दात्री आणि बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हात ओला करते, हात गार पाण्यानं असं बाळावर शिपडते. शिपडावं लागतं. तो शिपडला का ते कार्ट सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव, म्हणजे मी काही करीन, तुला काय घे नाही, मी आता बाहेर आलोय. आणि बाळ बाहेर आल्यावर तिथं आजीबाई लागते. म्हणून बाळ बाहेर आल्यावर ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते. म्हणून महिला मंडळ जन्माला आलेलं बाळ 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. त्याच्या बापाला सुद्धा 5वीपर्यंत ते बाळ झाकून ठेवावं लागतं. त्याच्या कपाळावर 5वीच्या दिवशी सटवी लिहायला येत असते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा काळे गोरे पण फिटवणे. आता ह्या 5-10 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला. सटवीनं ते बंद करून टाकलं आहे, कारण तिच्या डोक्याच्या बाहेर झालं की काय लिहिलं. कारण आता सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग हॉस्पिटलमध्ये बाळानं डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बिलागलं बाटलीला तर भातावर सुद्धा दारूच वतली तेव्हा कावळ्याने डेअरिंग केली, नाही तर कावळा शिवाला. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? यश. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर नाव ठेवलं, त्याचं नाव यश ठेवलं. पुरावा अध्याय नंबर 18 अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. घरी गेल्यावर ओव्या नंबर सगट लिहून घ्या आणि घरी गेल्यावर उचका, खरं सांगतो का लबाड्या. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाका ओ देत उठे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, त्याला यश हे नाव ठेवलं आणि त्या यशला पहिली चिटकली माया. यश होता शिव, तो करत गुतला मायेत, त्याच्यामुळं तो झाला जीव. आणि ह्या जीवाला शिव होण्यासाठी करावं लागतो त्याचं नाव काकडा. आता मूळ कोण आहे? शिव. मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली? माया. आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका. हा होता ब्रह्म. याला आजीने एक दिला झटका. याची आजी याला काय म्हणली माहिती का? तुझं बिस्किट, तुझं. पहिला दणका त्याला कोणचा दिला? तुझं, तू. ते म्हणलं माझं. हो, मग पहिला शब्द तयार झाला, तू, मी, तुझा. आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे. मी, तू, तुझा. मग हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काळ होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत? आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी, तू. ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही.
तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू चौथा येड्या. अरे 3 मेले तू एकटाच राहिलाय, ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शामड्या? ए दरिद्री, ए भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशी त्यारे, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. कोण कोणावर प्रेम करायला मोकळे गेलं? ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. तिसरं बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पळ, प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ, प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बैल किती प्रियशन दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते. आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा? मग याने सांगितलं काय झालं? त्यानं सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलं आहे, मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकला आहे. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फूल है गुलाब का, लडका है गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं. तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. आणि तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय, तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. मित्रानं सांगितलं 5,000. पोरकाला थांबण मराय. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत. आणि त्याला काही पोरग नाही, वारस मीची. तर म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत.
अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. हा, म्हणून 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा, तर काकडा. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. महिला मंडळ, घरात पाणी जपून वापरा, घरात वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा. पहिली गोष्ट, पाण्याचे कॉक सतत बंद ठेवा, लागेल तेव्हा घेत जा. पहिला हंडा दुसऱ्या मजल्यावर घिजायपर्यंत खाली नळ चालूच होती. खरं म्हणे मी पट्टी भरी ती, तुझ्या घरातच घे ना नळ सेपरेट. का आला नगरपालिका अवलंबून राहायची, तो नवरा लई नोठावाला येतं. 1, पाणी जपून वापरा, गरज आहे की नाही बोला. 2, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5, 7, 8 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचं सांभाळायचं. तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे? ऐ ऐ सासूचा तुझा काय संबंध येतो बोलायचा? तू कोण सासूची? ऐ ऐ तू कोण आहे सासूची? तो नवऱ्यापुरतं तो पाहायचं, तुला इकडे बोलायचं काय अधिकार? तू मंगळसूत्र कोणचं घालती? नवऱ्याचं. तुला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुमच्या अंडर कोण आहे? तुमच्या पुऱ्या कानाखाली कोण येईल? नवरा. मग तुम्हाला सासऱ्याला बोलायचं काय अधिकार? काय अधिकार काय? तू लायसन घेऊन आली तिकून? ऐ ऐ बचत गट काढी ती, सासरा उपाशी मारी ती. खरंय का खोटंय? हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. 1, तरुण मंडळी, अंगातली ताकद जपून वापरा. माझा टेलपणा करायला वापरू नका. दिवस फिरलेत. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लात आणतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो. अंगातली ताकद माळकऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला, मोर्चे काढायला, टपऱ्या पेटवायला, आंदोलन करायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला, गोठ्यातल्या गाईची सेवा करायला, घरातल्या आईची सेवा करायला, भारत मातेची सेवा करायला वापरा. आता हे दंगली बिंगली करायचे दिवस गेले. आता 15 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 काम करते. नंबर 1. आता 100% जनता सीसी कॅमेरे ते. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन तुझ्या. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि ठकाला ठक भेटल्याशिवाय राहत नाही. 3 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या, बिनबापाची अवलाद. 90 हाणल्या जोरात आणि ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवला. काय चुकील ती की त्यानं? पण ही बापाची अवलाद, बिनबापाचे हे, यांनी त्याची गच्ची धरून ओढलं, त्याला दिले 2 ठेवून. आता तो आपल्या भागात होता म्हणून त्याच्या भागात जाऊन डिरिंग कर ना, कर ना. पण तो काय कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिन्ही बी. ही उतरले म्हणून ती आईला गुडघे नाही राहिले.
गरीबाला त्रास देण्यासाठी आणि कोणाची मापं काढण्यासाठी आणि कटआउट काढण्यासाठी अंगातली ताकद वापरू नका. भारत मातेची सेवा करायला वापरा. मिलिटरीत पोरग कोणाचं आहे? ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते आणि ज्याचा बाप दुसऱ्याच्या बागात झाडाला पाणी घालतो, त्याचाच पोरा देश सांभाळतो. मारामाऱ्या करायला आणि टपरी पारवायला नवीन पद्धत आणली आता. वाढदिवस साजरे करायचे. भंगार क्वालिटीची अवलाद. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजारचा पायात बूट. माझाटलं ते. बापानं द्यायचे 100, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? त्याला मी 9वी पासून पाहते. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलातली कुठं, त्यानं दुसरी केली असती. आणि मग आता याने वाढदिवस साजरे करायचे कुठं माहिती का? 90 प्यायच्या, धाब्याच्या पुढं केक ठेवायचा, हायवेला डांबरीवर. त्या केकवर सामुदायिक मुतायचं 2-4 जणांनी. तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि तो एकमेकाचा मूती आणि प्रसाद म्हणून खायचा. आणि मग पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा. ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. खरंय का खोटं आहे? खरंय. आपले भक्त खोटे बोलत नाही. सांगा हे खरंय का खोटं आहे? मग वाटुळं याच्यामुळंच झालं. पुरींचा हेच झालं. रविवारी पोरगी शाळेत जाती. हा क्लास भरतो कुठं बो हायवेला? पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे. रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? एक अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? सेवा करायला वापरा, वृक्षारोपण करायला वापरा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरा, चांगल्या गोष्टीसाठी वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा कुठेही घालू नका. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची. आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पोरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्यान आवळी तर मुंडके. आम्ही मूर्खावासारखं वागायचं. कसं आहे बी चांगले बसून लोक जेवत होते खाली. ऊत आलाय ह्या नालायकांना उभ्यानं जेवण. आणि ते वरहड नालायक ताटली हातात घेत भात पान एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मग चांगले गोल गुलाबजांबू होते. आता गुलाबजांबू कसं झालाय? लांब कोळा. आता गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत. मिळाला म्हातारा. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, केले एकत्र. राजा राणी. राजा एवढा, राजा एवढा, राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. नामदेवराय म्हणतात मी काकडा केला पण कसा? देह जावाथी वारा हो, देह जावाथी वारा हो, देह जावाथी वारा
चरण सोडी सर्वदा आन तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ चरण सोडी सर्वदा आन तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ चरण सोडी सर्वदा आन तुझी पंढरीनाथ चरण सोडी सर्वथा सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ गायिक नियम, वाचिक नियम, आंशिक नियम आणि कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम त्यामधला माझा पहिला नियम आहे मेन